आहे मित्रांनो, कुठलाही व्यक्ती असू द्या त्याच्या आजाराचं कारण काय? वात, पित्त आणि कफ. मग वात तर असेल एखाद्याला, वाताचा प्रॉब्लेम असेल आणि वाताचं औषध जर दिलं तर त्या औषधामुळे पित्त खवळलं जातं. मग काय करायचं? वाताबरोबर परत वरून एक पित्ताची गोळी द्यावी लागते. जर पित्ताची गोळी जर दिली तर कफाला परिणाम होतो, म्हणजे कफावरचं औषध वेगळं द्यावं लागतं. म्हणजे कुठलाही एक आजार त्यांना बरा करताना दुसरं सपोर्टिव्ह उत्तर त्याला द्यावं लागतं. नाही दिलं अन्नाला सुद्धा, म्हणजे एक औषध दुरुस्त करताना दुसरं औषध त्याला नंतर द्यावं लागतं. पण रियायश आकृतीचे असं वैशिष्ट्य आहे, वाताचा प्रॉब्लेम असू द्या, पित्ताचा प्रॉब्लेम असू द्या किंवा कफाचा प्रॉब्लेम असू द्या, कुठल्याही आजाराला रियायश आकृतीच द्या, त्याला दुसरं प्रोडक्ट द्यायची गरज नाही, सप्लिमेंट द्यायची गरज. याचा अर्थ काय? हे प्रोडक्ट वात, पित्त आणि कफाला सायमल्टेनियसली एकत्र काम करतं. आणि हा जो फॉर्म्युला बनलाय त्या फॉर्म्युल्यामुळं आज कंपनी मार्केटमध्ये 6 वर्ष अहोरात्र काम करते. 9 लाख आयडीज काढलेली. त्यामुळे कितीतरी लोकांचे आजार मुळापासून बरे केले. आता मुळापासून आजार का बरा होतो? शेवटचं आणि प्रमुख कारण आहे, तुमच्या माझ्या शरीरातले आजार मुळापासून कायमचे का बरे केले जातात? आपण जे बी काय खातो मित्रांनो, त्या खाण्याचे 3 प्रोसेस पडतात. किती पडतात? 3 प्रोसेस.